बाई गो किती उशीर झाला बाई, अजून कस काय नाही आले बरे? हा लय तुला घाई लागली नाही का? जिथं मी येते तिथंच येऊन बसणार, जे मी करते तेच करणार. आ तुझ्यासारखं काही करत नाही बरं का, तुझ्या वेगळंच करते मी. काय म्हणजे नेमका म्हणायचंय तुला? मला काहीच म्हणायचं नाही, मी त्यांची वाट बघते. कळलं माझ्या का? जवळ येऊन काल बसते, तिकडे जाऊन बस ना मग. ते इकडूनच येतात ना म्हणून इथे येऊन बसले मी. हा इकडूनच येतात म्हणून. हा तू उगाच माझ्या तोंडाला तोंड नको लावू बरं का. अगं आता बाई सांगते. तुझ्या तोंडाला तोंड लावून मला कुठं माहिती तोंड खराब करायचंय. झालं का सुरू शहाण्या तुझं? माणसाच्या तोंडाला तोंड लावलं तर शहाणं होतं माणूस. येड्यांच्या नादी कुठं लागत? अगं मोठ्याने समजून सांगायचं असतं, लहानांनी ऐकायचं असतं. मी ऐकते तुझं, पण मोठ्याचं ऐकायला पाहिजे. मोठं काय म्हणते आपल्या चांगल्यासाठीच म्हणत असेल. जसं मोठं लय शहाणं. तवाची असते ना तू दुसरं लग्न करून आलीच नसती इथं माझ्या नवऱ्यासोबत. गप ग. हा तुला माहित होतं तुझ्या नवऱ्याचं लग्न झालंय तरी तू आली म्हणलं. तू किती म्हणजे जाऊ दे, बस काय का, झालं बोलायचं? का सुरू तुझं? हा काय बोलायचं जाऊ दे. माझ्या प्रेम होतं घरात माझं, मी काय असंच लग्न नाही तुला प्रेम केलेलं. का दुसरीकडे दाखवतो नाही आला का तुला? माझ्या मला काय नवऱ्याला माहित होतं तुझं लग्न झालेलं आहे आधी. तिकडे नंतर मला कळालं. मग द्यायचं ना सोडून. माझ्या कळालं मी तुला का तेव्हा. सोडून देऊ? पण सोडायला तू पाहिजे ना. तुला लाज वाटते का म्हणायला ए घरगुशी? बाई बास बाई, कवर माझ्याशी भांडणं करती? जा तिकडे बघ, तोंड नको दाखव तुझं मला इथं. तुझंच नको दाखव उलट मला. बापरे काही दाशीनं चाली माझ्या घरात. वाटोळा झाली ही आल्यापासून. बरोबर तुझं माझ्यामुळेच डोकं दुखतं ग नेहमी. आता डोकं दुखणारी बाई घरात आली म्हटलं, डोकं नाही दुखून काय दुखून मग? एक मिनिट, मी काय कोणाच्या डोक्याला ताप नाही, कळलं का? नाही ग बाई तुझ्या डोक्याला असेल फक्त. नाही बाई तू कोणाचीच ताप नाहीये काय. बस झाला पूजा, तुझं खरंच लय आत्ती वागती बाई तू. घरात ती वागलं त्या सोबत ग. माझ्या जागी दुसरे असेल झिपरे पकडून तुला हानीत नेला असतं बाहेर. हे बघ म्हणून ठेवले तुला घरामध्ये काय फक्त त्या नवऱ्यामुळं. त्याचा मुर्दा गाडी ते आता लय डोकं पाणी ना डोक्याच्या वर गेले. आता पाणी आता सहन होत नाही माझ्याकडून. बारीक असून मला उलट पुलट मुस पडत होती. आणि एवढी आहे आणि मला बोलती काय? बारीक आहे ना बारक्यानं राहायचं काय? उलट सुलट बोलत राहते. एका झपाट्यात उलट पालट करीन तुला मी इथं. चल नाही राहत बारक्यान वाहिनी, काय करशील ग? बाय इथं तोंडासमोरच बसेल. एक लावली ना ते तोंड राहायचं नाही, इकडचे तोंड तिकडं होईल. समजलं ना? ए मोठी म्हणून जास्त रुबाब नाही दाखवायचा, कळलं का? नाहीतर काय? तुझ्यावर माझा पण हक्क आहे या घरावर. हक्क आहे तुझा? काय हक्क आहे म्हणजे? लग्न करून आलेले मी. अगो बाई लग्न झाली, केस जर केली ना माझ्या नवऱ्यावर तू जाशील आणि ते पण जातील. समजलं का? केस कशी वाट बघती? जाऊन दे आमच्या दोघांना पण. तिथे तरी आम्ही आमचा नीट संसार करू. तुला हात उघडायला पण लावलं ना मी तुला. जास्त बोलणार मग. तू तोंड तिकडे घे. तुझं तोंड तिकडे घे. काय मला हात उघडती तू? मोठी आहे ना म्हणून तेवढं तरी नाही करत आहे. लहानी म्हणून तू डायरेक्ट अंगावर येते. अंगावर तोंड पाहिलं का चालतंय फुटाने बोलती ग. टमा 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 फुटाने. मी फुटानी तर तू शंभनी. अगं तुला लाज वाटते का? एवढीची माझ्या समोर इथवर. अगं एका हाताची नाही कशाला माझ्या नादी लागती तू? छोटी म्हणून सोडून दे तुला मी. अगं मग छोटी आहे म्हणून तर मान तर राख छोट्यांचा. ते बिस्किट कसं त्यात बुडवताना कडकन मोडतो तशीच मोडीन तुला मी. कळलं का? हे बाई तुझ्या तोंडाशी लागून आहे ना, मला स्वतःचं डोकं नाही खराब करून घ्यायचं. बरोबर आहे शांत बाई, बस. चांगल्या माणसं तोंडाला लागून तू कशाला चांगली होशील? त्यासारखं येडीच्या तोंडी लागून मी येडी व्हायला बसली इथं. येडी कोण म्हणते ग? तुला अशीच वटवट फिरते काय? अगं वटवट फिरत फिरत तर माझ्या घरात घुसली तू. हे बाई तू शांत बस, उगाच मी डोक्यात शांतच करू आहे. नको. मी शांतच आहे. माझ्या नादी लागू नको तू. मी शांतच आहे. म्हणले ना तुला एवढीची इथभर तशी राय मग. हाय बारीक म्हणून देते सोडून. बाई माझी एवढी असते तू कसं काय केलं असतं मग? कर बरं विचार. मग एवढी तुला हाईट बीट असते तू काय केलं असतं? काय केलं असतं? हे बघ बारीक आहे ना म्हणून तुझा नवरा तरी ताब्यात घेतला मी, नाही तर तुला तुझा नवरा पण ताब्यात ठेवता येईना. हा मग अजून 4 लोक आण मग ताब्यात ठेव. 4 लोक कशाला ठेवू मी? तुझ्या नवऱ्यालाच बस झाला. तुझा नवरा काय? माझा पण नवरा आहे. किती केलं ना पहिलेच बायकोचा अधिकार असतो. समजलं का? कोण किती म्हटलं? केलं तर गावातले लोक तुला नावच ठेवतात. अगं बाई तुला असं म्हणायचंय तुझ्या नवरा तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्यावर प्रेम करत असता तू माझ्याकडे आलाच नसतं ना मग. अगं तूच माझ्या नवऱ्याला काहीतरी जादूटोना करून घुलवलाय. मला तेवढंच माहिती ना काम माझा आहे. नवरा नव्हता तसा. नाही तर अगं बाई 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 तेवढंच काम आहे का मला जादू तोरा करायचं नाही करायचं? नवऱ्याकडे एवढी गाडी आहे, बंगला आहे, पैसा पाणी, मग केलं काय काहीतरी तू? आणलं असं एखाद्या बाबाकडून काहीतरी. बाबा घातलं माझ्या नवऱ्याला. अगं बाई मी खाऊ घातलं तुझ्या नवऱ्याला. नवऱ्याला दिसतं किती चाबरी तू. आई चाबरी कोणाला म्हणते ग? चाबरी नाहीये मी. मग कोण आहे चांगली? मग तू चांगलीच आहे मी. आई वडिलांनी काही संस्कार लावले का नाही घरघुशी एक तुला? मिनिट, माझ्या आई वडिलांना मदतीने आणायचंय. ते बोट तसलं करू नका. रक्कन तोडून तो बोट. नीट राय. नीट राय. तू नीट राय. हे बघ लय टुनू टुनू इकडं टुनू टुनू तिकडं इकडं तिकडं फुटाने नुसतं अशी हे करत राहते. मग तू टरबूज आहे. हायच मी टरबूज. मी कुठं मला हसू नको असतं. एका झापडे दात पाडीन तुझे मी. तुझ्याशी आलं बाई. हा लयच आवाज चाललाय. आला बाई. हा म्हणजे त्याच्या बहिणीचं घर आहे. येईन नाही तर काय करीन? मांजराला उंदराची साक्ष तसे हे पदार्थात इथं. हो का? बुट्टी बाईला काय काही झालं? झालं ना की आलाच तुझा भाऊ. काही झालं ना आलाच तुझा भाऊ. तुझ्या मायाची सारखी इकडेच चक्र
हाणतात बरं? बाई, माझ्या अगं, पण बाहेरचे तुला काय आहेत करायचं? म्हणून येतात. तुझ्या माहेरचे आता तुला सोडलंय तसं तर कस काय येतील? एक मिनिट नाही बाहेरचं ना आणायचं नाही मध्ये ती येत नाही कारण की त्यांना अगं, आवडत पण- नाही लेकीच्या घरी जायला. बरोबर आहे ना, करायचं? लेकीने दुसऱ्याचं घर फोडलं कोणत्या तोंडाने येतील इथं मला दाखवायला? तू त्यांचं काय तोंडचं केलं? ए, नीट राहा बरं का पूजा ए, तुला बाई, मी आताच सांगते. ए, नीटाची बरं ते जाऊ हा, दे, होय. नीटच राहा. नीटाची कोणाच्या घरात घुसले नाही मी. मला सांग तू आज एवढी छान दिसेल एवढी चांगली साडी घातली तिनं का फेटा गुंडाळलाय? फेटा फेटा दिसतोय का? साडी ही साडी फेटाची हो फेटा नाहीये साडी. सत्कारात आला असेल ते अरे त्या गुंडाळलाय. फुटाणा मला एक सांग बाळा, त्या फुटाणा केवढा आहे? एवढीशी आहे, तिला साडी पुरण का म्हणून फेटा बांधते? एक शेंगदाणे नीट राहायचं कळलं का? अरे मी शेंगदाण्याचे बाई, मी त्याच्यामुळे शेंगदाण्याचे. जळली. अगं हा, तेव्हा एवढी तरी आहे का शेंगदाण्याची. ती चपटी कुठली एवढीची एवढीच आहे 90 एवढी एक मिनिट तुम्ही माझ्याच का ढकलताय? मलाच का बुटकी म्हणताय? आणि तो ढोले म्हणलं तुला राग नाही येणार का? आजी गाड्या. कशाला राग यायला पाहिजे? ढोला आहे तर आहे बरोबर तुला आहे. पण बुटकी आहे तर आहे राग कशाला यायला पाहिजे? पाय बुटके. बरं जाऊ दे, तू कशाला आला इकडं? अगं काही नाही तुलाच भेटायला आलतो तुला दाजीला. दाजी दाजी कुठे आहेत? दाजी गेली तारीख केव्हाची बाहेर? कुठे गेलेत माहिती का? कुठं? सोन्याच्या दुकानात गेलेत आज. काय? 3-4 तोळे सोनं खरेदी नक्की केलं. मला करायला मलाच गेले केली. असतील. हाय बा, आली पाहिजे पनवती लगेच, घुसली लगेच मध्ये. बनवती काय बनवती? हे बघ तुला किती मस्त सोनं केलंय मलाच करायला गेले अगं बुटकी असतील. बाई काळ्या माणसांच्या तोंडावर सोनं चांगलं दिसत एक नाही. मिनिट. माझ्या ताईसाठीच सोनं केलंय हा. अरे, पहिल्याची एक तोळ्याचं पोते ते नाही. 1 तोळ्याचं आहे मी दिलत 1 ते 3 तोळ्याचं आता अजून एक 5 चांगलं सोनं झालं फक्त बघ. दाजी सोन्याच्या दुकानात भेटले का मग तुला? का हो. दिसले? अगं दिसले मला जाताना बरं. पण आले कस काय नाही अजून यायला पाहिजे होती. हा यायला येतील, पाहिजे येतील, होते. रस्त्यात नक्कीच असतील. त्यांनी माझ्यासाठी गंठन केलं असणार. तसं मी त्यांना लई दिवसापासून म्हणत होते मला गंठन करा मला गंठन करा. हिला कोण पैठण फलटणला फिरायला नाही याच्यासाठी कोण गंठन करेल का? अरे बघ, तिने किती बोललं तर तुला माहिती ना कोणासाठी बनवलंय ते? माझ्यासाठी. तुझ्यासाठी. एक मिनिट जर तुझ्यासाठी केलं असतं ना त्यांनी मला आणलंच नसतं. त्यांनी माझ्यासाठीच केलेलं आहे. मला माहिती एवढं. बरं आल्यावर कळ कोणासाठी केलं. नको हा, मग तेच टमाटा आल्यावर बोलू कळलं. नको उगाच बोलू. नको तू होय. टमाटर सारखं नको टमाटमा करू. दीदी तोंड एवढं काळे पण कॉन्फिडन्स किती बघ ना तिला तिचा. एक सांग मिनिट रे. काय आहे कमी तुझ्यापेक्षा तर बेटर आहे. ओके अगो बाई इंग्लिश. इंग्लिश. ओके ह्या ओकेला ना काढ रे बाहेर. गो बाई इंग्लिश म्हणते का? ह्या ओकेला दे रे 2 ठोके चांगले मग समजणी ना. ओके हा, अगं, ठोके तिला तर मी कोण देईन ठोके तुला. देणार नाही. दे बरं दे बरं ये बरं कशी देते दे बरं. अगं जाऊ दे कुठं तिचे बुट घाबर तिथं पाहिलं की अशी होती. हे तुझं हेच पटत नाही मला. लहान लहान लेकरांच्या कशाला नादी लागती तू? एक ते मिनिट पण मी काय लहान बरोबर आहे. दिसते का तुला? लॉलीपॉप घेऊन यायचं ना भाऊ तिला. अगं नाही लहान आहे ती घशात बिशात अडकलं तर जायची ए, तू वरती. जा बरं निघ इथून. ए, त्यासाठीच चल. येतो का रे तू साडे लावायला इथं? माझ्या दाजीचं घर आहे मी नसतो आलो दाजीचं तिथे. घर आहे. हा दाजीचं घर म्हणलं की उठसूट यायचं तिथं. मी चांगला महिना 15 तो दिवस राहणार आय आहे. थांब आता तो माझा भाऊ आहे म्हणून दीदीच्या घरी हक्कानी येतो उठसूट येतो. आणि तू तर कशी आली ग? हा, कशी आली? पडकं कशी काय? तोंड घेऊन आली हा? पडकं तोंड घेऊन. त्यांना घेऊन आले मी. त्यांना घेऊन आल्या लाज वाटते का तुला बोलायला? त्यांना घेऊन आले मी घरगुशे. हे घरगुशे मी नव्हते तुझ्या नवऱ्याकडे गेले. तो आला माझ्याकडे. अगं ती काय घुस नाही चिचुंदरी आहे ती. ए, पहिल्यांदा माझा भाऊ गुटकीची खरं चुंदरी. बोलला. पहिल्यांदा माझा भाऊ खरं बोलला. गुटकीची चुंदरी एवढीच आहे. चपटी 91 ची एवढी ती. मी आणि चिचुंदरी हा. ए, तू डुक्कर तोंडाच्या काय रे जा ना तिकडं गटारीत. ए, माझ्या भावाला डुक्कर तोंड म्हणते का काय? घुबड आणि तोंड मग आहे. तुझी चिचुंदरी म्हणतो दिसत नाही तुला का? चुचुंदरीला चुचुंदरीच म्हणेन. अगं डोळे चिचुंदरी केवढे का मी? तिचे? मग हा डुक्कर आहे. डोळे केवढेच बघ तिचे गुब्बड बिब्बड काय हा? गुब्बड समाजातले काय हे प्राणी? गुब्बडांनी माझ्या डोळ्यातच त्यांनी प्रेम पाहिले. अगं म्हणून बाई. तर त्यांनी माझ्याशी लग्न तुझ्या केलं. डोळ्यात प्रेम नाही काय? मग चिपडे भरले चिपडे ते आंघोळ करत जर रोज पारशे उरशे. अगं बाई पाणी कमी आहे का तुमच्याकडे? ते जाऊ दे मरते. दाल पण कधी नाही येतं आलं काय कधी. माहिती बाबा सोनं घेऊन. अरे हो. तेच तर कशी काय येईना बरं आणि माझ्यासाठी हो एवढं कोण आलाय केलं पांढरा असणार. फटक कपडे घालून काळा माणूस? अय्या कोण आहेत बरे? आई पण ते आपल्याकडे नाही आले ते सरळ शेजारचे. चाललेत. हा असं आहे होय. कधी मला येतात काय हे? काही काय बोलतो तू? अरे यार काय लावली ते दारात कमून बसला तशी आलो तुम्ही तुम्ही इकडून कुठून आले? दाजी आले होय. आता मागच्या दाराला खुशाल बसले मी आलो पुढच्या दाराने अहो मग इथं कोणाची वाट बघत होते मी. अहो कुठे आहे पिशवी? नाही बैल इथं का बांधलंय अरे, उठ. मेव नाही काय उठ हे कधी आला काय नाही आलो तुमची खरडपट्टी बरं इकडे या ना. अहो इकडे या बरं तुम्ही पहिले काय खाली. अरे, काय लावलं तुम्ही होय का? तुझं काय अयो, एक मिनिट अरे, तू पडलं कुठं दाजीच्या पैसे आलाय मला बोलून दे त्यांच्यासोबत. तुमच्या पशी येऊ का? पिशवी पिशवी अहो, आणली काय का? नाही. पिशवी आहे. कशाला पिशवी खिशात आणली? खिशात पिशात आहे का काही? काय अरे माझ्या खिशी कमी चापा लागला तुम्ही अहो असं काय करताय? हा हा कुठे सोनं? द्या ना कसलं तुम्ही, सोनं? घ्या ना आम्हाला. कुणी आणले ना. तुम्ही सोन्याच्या दुकानात होते ना? तुम्ही घरी काय पेत बीज असतात का काय
तुम्ही खोटं बोलू नका. 2-3 तोळे सोनं केलंय. कुठं नेलं ते? 3 तोळे सोने तेव्हा भेटला होता, हुंडा दिला म्हणला जावाय हुंडाला. सापडली दाजीची बंदूक सापडली. काय जडत लय लागलं. ये इकडे गोळ्या घालून बघत होतो, ये इकडे. बाई अहो ते सोडा बरं. हा काय ते 3 तोळ्याचं सांगा मला पटकन द्या. कशाचे 3 तोळे? पैशानं पाणी एक इथं. मिनिट, तुम्ही माझ्यासाठी गंठन केलंय ना, मी तुम्हाला तसं म्हणत होते गंठन तुम्हाला करा. मी म्हणलं होतं ना. तुला फलटणला न्यायचं नाही कोण बुटकी. जे पण का तुला गंठन जे पण तिच्या बाजूला यायचं. तुम्ही एक छोटं कवर घालू गळ्यात. मला सोन्याची बांगड्या पाहिजे म्हणून केल्यात ना तुम्ही मला. केलेत ना? बांगड्या मग मला नाही केलं का काही? तुला नथ मी घातली तर पुढे झुकायला लागली असेल. हा, म्हणून तर म्हणते मग मला तुम्ही पण मलाच बोला. नाकाचा हॅड फ्रॅक्चर आहे बरं का त्यांच्या, ते नथनी घालून घालून. तू आला कशाला एवढं सांग. आलतो ताईला भेटायला, तुम्हाला भेटायला. अहो, याला दुसरं द्या लग्न बरं केलंय हाकलून. तुम्ही माझ्या दाजीनी. अरे भेट मग. खा मटन 5-6 किलो कुत्रे कापतो गल्लीतले. आणा ना जा मटण हा? आणा ना. काय लागले सोनं आल्यापासून हे गळ्यात आहे, हे बास नाही का तुला? एवढं लांबडच केलंय ना, एवढं काय होतं? मग काय खायला काय लागत तर? चपाती अहो, लावली तिला तरी तर. लांबलंच आहे की, मला तर किती छोट आहे. तो मापाला बराबर आहे पिल्लू. ऐक माझं, नाही मला मोठंच पाहिजे. मोठं पाहिजे असं पायापर्यंत घालतो का पायात मंगळसूत्र घालतो? हा चालन, पण मला आणा. अरे no, ते हे होतं मला म्हटलं की तुम्ही सोन्याच्या दुकानात दिसला होता, मग तिकडं कसं काय गेला बरं तुम्ही? हा तिकडं कसं? हा? त्यांनी सांगितलं आणि का? मग सोनं आणलं तर खाली, तुमच्याकडे नाहीये, खाली. तर मग ते कोणाकडे? कोण म्हणजे कोण गेलतं सोन्याच्या कुठे दुकानात? तुम्ही सोनं दिसले. कुठे? हा सोन्याच्या दुकानात. पागल बिगल का रे? अरे अरे ते सोनार माझा मित्र आहे, नवीन दुकान उघडले म्हणलं जाऊ. समोसे होते मस्त पैकी, 2 समोसे खाल्ले ना आलो. पण नाही आम्हाला नाही आणले. समोसाचा विषय नाही इथं. मला तर हे म्हंटले की काहीतरी सोनं बिनं केलंय म्हणून, आणि लय सोनं घालणार आहे तुम्हाला. पागल हाय ना, बिगल पूजा का रे? म्हणलं का नाही तुझं भाऊ? माझ्या अगं बोल ना पूजा, काय तोंडाला चिकटपट्टी लावून भावाला बसली. सांग बर का नीट. गरज कुठे बंद ठेवलं लावलं तुम्ही 3 तोळे सोनं? हा, इथं विचारा ते 3 तोळे कोणाला सोनं. दिलं? अहो, कोणाला केलंय दिलं? राव दाजी तुम्ही. कोणाला तुझा दिलं? बाप तेच देव तर. देवाला का पैसे मला 3 तोळे सोनं करायला? अरे काळा माणूस येर जरी का काढतोय, कोणाचं घर शोधतोय काय त्यो? जाऊ दे, आपल्याला काय करायचं? ते 3 तोळ्याचं काय ते काय तुम्ही सगळे शांत राहा आता. हा. मला सांगा, तुम्ही सोनारच्या दुकानात गेले होते हा गेलो होतो. बरोबर? हा हा, तिथं त्या माणसासोबत बोलत होते, हा बोलत होतो, त्याने बिल करून दिलं होतं. दिलं होतं. हा, सोनं घेतलं होतं. हा घेतलं होतं. हा, ते सोनं कोणाला दिलं? माझं पिल्लू माझ्या शेजारी गिरायक बसलं होतं. ह्या ढोल्याला दिसलं नाही. अगं बाई, त्याचं फक्त इकडून घेतलं आणि ह्याच्या हातात दिलं. काय तर सोनं केलं? अरे काळा माणूस इकडे आलाय. आणि काय ग नवऱ्याला हांदन लाज नाही वाटत का तुला? माझा नवरा मी हाणीन नाही तर प्रेम करीन. तुला यार, काय भांडण काय करायचं? करणं करा आता तुम्ही. ही कुत्र कुठून आणले? अरे मी जरी काळा असलो तर तुझ्यापेक्षा लय देखता नाही, आणि ही असली कुत्री पाळायची बंद करा. लॅबरेटरी आहे, तू काय लॅबरेटरी. उद्योग केलाय? काय केलं? अरे तू गाववाला म्हणून तिथं दुकानात आला, 3 तोळ तो घेतल्या, त्या बाईचे 2 तोळ. आता बोला, आता काय चेहरा मला पडला? तू एक विचार कर, 5 तोळ्याचे पैसे झाले किती? 5 किती हो? 5 अरे मला वाटलं ते बँक टॅक्स आता असेल. सगळ्यांनी 5 लाखात मला त्याच्या तिथं किती वर्ष घासावं लागेल तुला माहिती का? थांबा 1 मिनिट दादा, कोणीच बोलायचं अरे नाही. नाही. मी आता सांगते, कोणी अजिबात बोलायचं. आता बँक टॅक्स असं वाटलं मला, Bank म्हणून मी tax ठेवलं ते बाजूला. तिथंच आहे अरे ते. बाजूला कशाचं तू घेऊन आलाय? अयो, सांगा अरे कुठं त्या ठेवलं? शेटने मला आता फिल्म चालू होणार आहे, सगळा क्लायमॅक्स होईल. थांबा. कुठं ठेवलं? कोणाला तुम्ही दिलं? काय सीसीटीव्ही लावलेत का काय दुकान? अरे मग तू काय बावळा डोक्यात पाणी बी नाही काय तुझ्या? मग सोन्याच्या दुकानात सीसीटीव्ही नाही का? मला तिथं म्हणला फोन पे करतो, काही रोख देतो, तुला रुपया बी नाही दिला कोणाला तिथं. दिलं? अरे थांबे, ते मला आलं नका नाही का? सांगू तुम्ही. अरे फोन पे मी केलं होतं ना, आलं असेल ना. टाकलेच नाही तू बरं घेतल्यात ठीक आहे, कुठून? तुम्ही केलं असेल ते मला नाही माहिती, पण घेतलेलं सोनं गेलं कुठं? हा, कोणाला दिलं ते? ते सांगा पहिले आधी. दिलं नाही, मला नाही दिलं कोणाला? अरे तू 3 तोळ तो घेतले, ती बाई तुझ्या बरोबर होती, तिला बी 2 तोळ्याच घेत. तिने कोण बी बाई 2 होती? तोळ्याचे. कोण बाई होती? त्याला मला शिक्षा माहिती आहे, मला माझं- सांगता मला येईल. सांगा कोण बाई होती? नाही. म्हणजे याच्या परगाळ्यात हात टाकीत होती. बंदूक कोण आली. होती? अय यार, काय बी नको बोले. कोण बाई होती? यार मला खरं सांगा, कोण कोण नव्हती बाई? अगं, काय गेले अशी- कशाला घरात भांडणार अशी- होतं माझ्या बाबा? अरे काय बोलतोय तू? अरे मग खरं हे मला वाटलं तू यांना दोघींना घेतलंय. किती तोळे घेतले आता सगळे? 3 तोळ त्याचे याने पैसे? घेतली हा. आणि त्या बाईनी 2 तोळ अगो बाई, त्याच्या नाव. कशी होती बाई दिसायला? बाई तुमच्यापेक्षा बी दिख नाही. अगो बाई, माझ्यापेक्षा दोघांपेक्षा. आणि काय म्हणून घेऊन आले तिथं हे? म्हणजे आम्हाला सोनं करायचं. मला त्या म्हणलं बाईला काय सांगितलं तुम्हाला? ओळख तर करून दिली असं नाही, बाईची माही ओळख नाही, हा. पण याला काय सोडित नव्हती. ती आहे काय असं हातात हात घेऊनच चाललेली. अय, आत- म्हणजे हात- नवविवाहित जोडीच म्हणायची नाही का? हा, शपथ. हा. मला वाटलं ते मला सांगा तुमच्या कोण बाई दोघीतल्या होती? एक जणी. कोण बाई होती मला सांगा सांगा. लवकर. कोण नव्हतं म्हणजे अशी आता आपली? ही आणली तर आणली, पण तुम्ही तिसरी पण ठेवली का बाहेर? आहा, आमच्या दोघींचं ठीक आहे, पण तिसरीला कशाला उगाच?
नाही नाही, अरे काय झालं, ती बाई दारात भेटली म्हणली मला सोनं घेऊस तर सोबत चला. अशी सोबत कशी केलं. काय आम्ही काय येडेबिडे दिसतोय का तुम्हाला? आणि तुम्ही असं कोणासोबत कसं काय जाऊ शकता सोनं घ्यायला? हे बरं ते तुमचा कालवा काही चालू द्या, माझे पैसेच काय बघ. काय पैसे आलो तासाभरात घेऊन येतो, पैसे देऊन टाकतो. अरे पण ते घरी आणलंय का तू? कुठे आहे ती? ते सोनं कुठे तेच नाही माहिती. ते इथं आणलंच नाहीये त्यांनी कुठं कोणत्या त्या बाईला दिलंय काय माहित. त्या भाऊ बाईचं मांचक यांचं करायला लफडं. लागले आता आणि हे सगळं एक- ऐकून एक ना. काम करा ना लय तुम्ही. वाईट मी सांगतो तसं ही कुत्र दारात पाळण्यापेक्षा याच्या माग फिरवा ना, ही उद्योग तरी कमी पडते. कुत्रा म्हणतोय तो माणूस ए बाबा तू जा ना, अरे तुझ्याकडे पैसे आहेत का? नाही तू दी. माझ्याकडे नाहीत पैसे, घे माझ्याकडे ना काय मग, लागलं? काल बातम्या साऱ्या ओ, छिंडत. बोल नका त्याला. पुढं लागलं कोण काय? पुढं काय काशी केली ती सांगा तुम्ही, नाही तर माझी इतकं वाईट कोण नाही बरं का. बाईला झेलते आता मी तीच काय करणार नाही नाही. केलं मी? बुटकी फेट काय केलं? मी काय नाही केलं कुठे मी. बाई, हे माणूस कसं काय म्हणतोय मग? आपण बाहेरच्या रेषा ठेवता का तुम्ही नवऱ्या सोडून? हं, मग माझा तुमच्यावर एवढा सुद्धा विश्वास नाही. ए, जर बाबा, हिला आवडेल- बाहेरचं म्हणजे मी विश्वास दाखवला म्हणजे इथं घात करा निघाला अरे काय? बाबा, जाऊ दे बाबा, हिला घरात हिला तुम्ही असं ना माझ्या. दादा. ऐका ना, मी काय म्हणते, हिला नका सांगू, मला तरी सांगा तुम्ही कोणाला दिलं सोनं? कुणाला नाही दिलं, कशाला देतो मी कुणाला सोनं? त्या मोबाईल गेलं कुठे सोनं? अरे एवढा बावळा ठीक मी दुकानात काम करतोय. अहो, आणि पण तुम्हाला तुम्ही- माझं जर खोटं लागलं तर सीसीटीव्ही मध्ये अख्खर रेकॉर्ड आहे. बिल बनवलं असेल ना पण तुम्ही. सगळं क्लिअर, फक्त यांनी पैसे पेड केलेले नाहीत. ती ही दोघं काय बोलल्यात ही सुद्धा तुम्हाला आल्यावर दाखवतो मी सगळं. बापरे. चालतंय मग ती चालतंय. बाई कोण होती, ह्यो काय करीत होता, तिथं कसं काय काय चाललं होतं दोघांचं, ही सगळं तुम्हाला रेकॉर्ड सांगा ना आता. अरे सांगा काय ना, नाही, काय सांगा नाही, ना काय आता. आता सांग अहो, मला. कवर आता गप्प बसताय? सांगा बरं लवकर. अरे काय सांगायचं तुम्हाला? तुम्ही ना इकडे या. हा तुम्ही काय नेमकं काय धोरण आहे मला सांगा ते. आता शर्ट फाटून सोड. शर्ट फाटेल म्हणजे फडणच टाकेल मी. पुढे गेलं ते सोनं. शर्ट नाही, तुम्हाला आणि ती बाई कोण होती? कोण नाही, माझं नाही, ते सोनं द्या. ती बाई कोण अरे काय होती? लावलं हे? बाई कोण होती? अरे बाबा, कोण भांडण लावलं नाही खरं तो खरं. ती बाई माझ्या देखत तुला काय म्हणली, काय म्हणली? तीनच घेतो काय, मला माझ्या हिशोबाने सुद्धा 2 घ्यायचे, मग तिला 5 तिला दिलं काय. सांगा माझं पहिलं. नव्हतं सोनं बाबा, तिचं होतं 5 तोळा सगळं, माझं नव्हतं अरे काहीच. पण तिचं होतं आणि तू माझे पैसे ठेवून का आलाय मग? माझ्याकडे नव्हतं, तीच पैसे देणार अरे होती. लाज दर्जारला का तू गावातला माणूस म्हणून मी नाही तर तुला दुकानाच्या बाहेर नसता येऊन दिला मी. आणि इथं 2 मला काय माहिती, तुला 2 येतं. जाऊ इथं दे, 2 दाजी, असताना आता- ती आता तिसरी तरी घेऊन दाजी येतो खरं तो. बोला. अरे काय माणूस आहे तू. बाई ग, आता तरी खरं बोला. नशीब फुटलं बाई माझं. उगच मी आले बाई लग्न बाबा, करून. इथं भेटला यप, वर यप, नको कशी गाठ करतो, घेऊ यप. माझी. वैताग आला बाई मला. काय करू आता मी? तुझं खराब निघालं, त्याच्यात माझं खराब निघालं. आता कोणती तिसरी, तिचं बी खराब निघाल. उठून बस. तुम्हाला एक गोष्ट सांगतो जाता जाता मी. काय आता मग सांगताय तुम्हाला काही गोष्ट? ऍडजस्ट करता आलं तर करा. उठून बसा. आता असं काय डोकं धरून नाही, सांगायचं? डबल डोकं धरावं लागेल. असं जर बसलं तर शेवटचा पॉईंट सांगून जातो. हा, सांगा. त्याच्या डोक्यात असे तिसरी करायची अगो बाई 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 बाई. आणि ती सोनं आहे ना, ती सोनं माझ्या हिशोबाने तिच्याच घरी. ह्यो तयारीत आहे सगळं. कोणती बाई आहे? चला बापरे, तिच्या घरी. म्हणजे- बघा तुम्हाला काय करायचं. आणि तू आपल्या तास भरा घरी. दुकानात ती. म्हणजे चल म्हणजे माझ्या घरी आहे. पूजा 3 बायका आता फजिती आहे का? असं होईल आपलं. ए, रापात. पिक्चरचे डायलॉग मारते रे ही बुटकी. त्या बुटकीला घेऊन जा रे कोणतरी. कोण बाई आहे? सांगा. पेटेवाली. सांगा, अरे, सांगा पहिले. अरे कोण नाही? असं काय? कोणी सांगा? अरे कोण नाही बाबा? सांगा लवकर. अरे सांगा हाणे लवकर. नका मला आवडलं. सांगू कोण बाई आहे ती? कोण नाही? चला, तिकडे. कोण बाई आहे? मला मारिते अजून. अरे मग मला मारे नका नका बसा ना. माणूस खोटं बोलला का? अरे ते दुसऱ्यावर कशाला विश्वास ठेवता तुम्ही? तुम्ही एक काम करा. ए बाबा, तू ह्यो परत आला का? असं होणार नाही. मी सांगेल हा. तसं करा. काय? इधर. अरे कसं नाही होत बघा, मला सकाळी. ए, अरे नाही. थांब. अरे कोण नाही? हात धर तू. अरे कोण नाही बाई? काय धर तू? अरे कोण नाही? ती बाई ऐका ना माझं. बस काय काय? अरे हाणू नका ना माझं. ए, ऐका ना. याच्यामध्ये पाय घाल. पाय घाल. अरे अयो ए यार हाणू नका ना. पाय घाल पटकन. अयो ए धबडे. आउटलाईन अयो. आउटलाईन कर. हा. अयो सांगा ती बाई कोण होती? नव्हतं. अरे हाणू नका ना. अरे कोण नाही तिला. सांगा कोण होती. अरे अयो 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 सांगा कोण होती. अयो बाई सांगा पटकन अरे कोण ते होती? फिकच लपड असेल रे माझं नाही काही बाबा. हे काळ माणूस आतून बी तेवढं काळे बाहेरून तेवढं काळे. माझं काय नाही बायकांना त्या ऐका माझं. माणसाने- तो माणूस म्हणलाय CCTV मध्ये फुटेज आहेत. मग काय ते खोटं बोलणार आहे का? अरे नाही माझं काय तुम्ही ऐका राव. मला 2च बाद झाल्या, तुम्हीच मला जीव जगू द्यायना झालात. हा? हे बा हे जर काय ना खरं निघालं तर मी तुमच्या आहे ना तुकडे तुकडे करून कुत्र्याला खाऊ घाले. मी आता सांगते. आणि जर खोटं निघालं तर त्या माणसाला बघते मग. मग काय? आणि अगं, पहिले नाही हे कशाला सांगा. कुत्र्याला ते खाऊ घालते? सोनं कुठे गेलं? कुठं सोनं निष्ठरते? तुम्ही खरं खोटं मग काय लपडलं त्या पुरीची आई माझ्या घरी, माझ्या बायको माझ्या संग हाना मारे मारे करा. ह्या त्या कोण पोरी आहेत? संग लग्न करतो ह्या म्हणतो, माणसं आपण- कोण?
आता घेतलंय सोनं बिनं भाऊ ते लग्न लाव आज काय हालत मध्ये कोणाचं लग्न लाव पोरीची आई आहे. कोणत्या पुरीची आई याला विचार कोणाची आई ती. कोण आहे हो मावशी तुम्ही आणि रोज घरी येत होता हो ए, कांताला उठ. मी सोनं घेऊन देतो मी आणून आज दिलंय सोनं घेऊन पण लग्न केव्हा करणार विचार बाबा ना ती पोरगी आत्महत्या करेल सोनं घेऊन कशाला आला तू इकडे कशाला आलात म्हणजे हा, सगळं सन्मानानं पहिलं छपून पूजा करा. थांबलंय का आणि ह्या दोन कोण येतात ते दोन बायका आहेत त्याच्या पहिली बाई. बाई आणि ही कोण आहे मी पहिली बायको आहे. तिसरीची बाई मी दुसरी ही तिसरीची आई ही बुटकी बरं का, ही बुटकी ती माझी आणि मग माझ्या पुरीला फसविलं का काय तुम्ही बाय ग सांगा या ना जरा इमोशनल मॅटर अरे चालू तुला आहे. काय लाज लज्जा शरम सगळी खुळून पेलास का अरे मी अरे माझ्या पुरीचं आयुष्य बरबाद गप्पाना केलं ना आधीच तू. पहिल्या दोघी जण हाणा लागल्या तुम्ही हाणू नका गप्पाना हाणू ऐका ना मावशी आणि तुम्ही अशा कशा उभा राहिला ह्याची खांडोळी करून कुत्र्याला द्या अहो, की. काय सांगू तुम्हाला आम्ही सांगू समजू आता काय करू आता काही समजा आम्हाला तुम्हीच सांगा बरं मी आता तर काय आता पोलीस कंप्लेंट करणार आहे बस झालं काय नवरा करणार? म्हणून काय सोडला करणार? आता पोलीस कंप्लेंट पोलीस करणार काय आहे. करायला पण काय करशील? फॅमिली मॅटरला काय करशील आता ही सांगा ना, मला या धोका काय दिलाय करणार? माणसाने यांच्या पोरीचं आता काय तुम्ही पण करा पोलीस कंप्लेंट हो, मी ते काय तर नाही तुम्ही करणार मी सरळ ह्याला घेऊन जाणार आहे गाडवावर बसविणार आहे वरात काढणार आहे हा, एकदम आम्ही best पण आहे. तोंड एकदम काळं मी best आहे. करते. बेस्ट ऑप्शन आहे तोंड जा, काळं. टाळ्या. आणि घ्या ना, करून चाल. मार तर मी बोलते ना चांगलं अहो कशाला नाही ऐका ना अरे ऐका ना माझ्या ताजीची चांगलं. गाडवावर काढून रे